तर मुख्यमंत्र्यांचा सध्या अमरावतीमध्ये भव्य असा रोड शो सुरू आहे आणि यावेळेला भाजपला मोठा विजय मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। तसंच या रोड शोला अमरावतीकरांनी देखील मोठा प्रतिसाद दिला, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानलेत। मुख्यमंत्र्यांसोबत खास बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावती शहरामध्ये भव्य रोड शोला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत मुख्यमंत्री स्वतः आहे। आधी सभामध्ये खूप होत होत्या, परंतु आता रोड शोला इतका उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो, ही संकल्पना कशी आली तुमच्या डोक्यात? मुळामध्ये 29 महानगरपालिका आहेत आणि 7-8-9 दिवसच मिळाले, त्यामुळे सगळीकडे जर पोचायचं असेल तर वेगवेगळ्या पद्धतीचा प्रचार करावा लागेल। म्हणून आम्ही ठरवलं काही ठिकाणी रोड शो, काही ठिकाणी सभा, काही ठिकाणी प्रगट मुलाखती आम्ही करतो। अशा माध्यमातून जनतेपर्यंत पोचायचा प्रयत्न आहे, कारण कार्यकर्त्यांना आणि नेत्यांनाही वाटतं की आपल्या शहरामध्ये आपला नेता आलाच पाहिजे आणि रोड शो एक असं माध्यम आहे। आपण पाहू शकता इतका प्रचंड प्रतिसाद त्याला मिळतो। लोक खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद देतात, आपण पाहू शकता। आणि कदाचित सभांपेक्षाही जास्त लोक हे रोड शोमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचा उत्साह पाहायला मिळतो। आणि त्यातनं एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की आता लोकांनी मन बनवलेलं आहे, भाजपच्या हाती अमरावतीची सत्ता पुन्हा येणार। एक शेवटचं प्रश्न, शिवसेनेचं आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा वचननामा जाहीर, अनेक घोषणा केलेल्या आहे आणि महापौर हा मराठी माणूसच बसेल असं सांगितलं नाही, त्यात त्यांनी नवल काहीच सांगितलं नाही। खरं म्हणजे त्यांची मराठीची परिभाषा काय माहीत नाही, कारण बुरकेवाली महापौर बनेल असं म्हटल्यानंतर त्याच्यावर ते रिॲक्ट नाही करू शकले, त्याच्यावर त्यांनी काही उत्तरही दिलेलं नाही। आणि त्यांचा जो जाहीरनामा आहे तो मी अजून पाहिला नाही, कारण जो जाहीरनामा इम्प्लिमेंटच होणार नाही तो बघून मी करू काय? त्यांना लोक निवडूनही देणार नाहीत। 25 वर्ष त्यांच्या हाती महानगरपालिका असताना त्यांनी काहीच केलं नाही, तर आता या 5 वर्षात ते काही करतील अशी लोक का अपेक्षा ठेवतील? त्यामुळे त्याच्यावर सविस्तर मी जेव्हा जाहीरनामा पाहिल त्यावेळेस त्याच्यावर बोलेल, पण मी तुम्हाला सांगतो त्यांची क्रेडिबिलिटी, त्यांची विश्वासार्हता संपलेली आहे। शेवटपर्यंत तुमचं मामाचं गाव आहे, लहानपणापासून तुमचं इथेच गेलेलं, विशेष लक्ष तुमचं अमरावतीवर असते। यावेळेस काय प्लॅन आहे अमरावतीसाठी? अमरावती शेवटी आपलं पश्चिम विदर्भाची राजधानी आहे आणि विशेषतः भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी ज्या प्रकारे शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करून या ठिकाणी शिक्षण खालपर्यंत रुजवलं आहे, त्यामुळे अमरावतीला एक मोठी संधी आहे। आमचा हा प्रयत्न आहे एक आधुनिक अमरावती तयार करायचं। गेल्या 5 वर्षात जेव्हा आम्हाला सत्ता मिळाली, अमरावतीत खूप मोठ्या प्रमाणात आम्ही विकासाची कामं केली। आज 30 कामं आपल्याला पाहायला मिळत आहेत, पण मध्ये खंड पडलेला आहे, कारण मध्ये सरकार गेलं वगैरे। आता पुन्हा आम्ही मागे लागलो आहे। एकीकडे विकासाची कामं, भुयारी गटार योजना, पिण्याचं पाणी, तलावांचं सुशोभीकरण, रस्त्यांची कामं, ब्रिजेसची कामं, ही सगळी तर आम्ही करू। महानगरपालिकेला नवीन इमारत आपल्याला द्यायची आहे, पण त्यासोबत अमरावतीचा एअरपोर्ट हा आम्ही आधुनिक केलेला आहे। आता त्या एअरपोर्टवर साऊथ ईस्ट एशियातली सगळ्यात मोठी फ्लाइंग स्कूल जी अमरावतीचं चित्र बदलवेल, त्याची सुरुवात येत्या 4-5 महिन्यामध्ये आम्ही करतो। तिथलंही काम जवळपास झालेलं आहे, त्यामुळे टेक्स्टाईल पार्क आता या ठिकाणी तयार झालेला आहे। रोजगाराची निर्मिती मोठ्या प्रमाणात आम्ही केलेली आहे, त्यामुळे केलेल्या कामावर आणि पुढच्या विजनवर आम्ही मत मागतो। अमरावतीकरांचं एकच मत आहे की सभेपेक्षा रोड शो आम्हाला खूप आवडला। हां, मी अमरावतीकरांचे आभार मानतो। रोड शोला त्यांनी जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल त्यांचे आभार आहेत। तर हे होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।